ही याची नैसर्गिक सीमा निश्चित करतात। ही याची नैसर्गिक सीमा निश्चित करतात। आता पुढे आहे गाळाच्या जमिनीचे निक्षेपण किंवा स्वरूप। प्रामुख्याने गाळाच्या जमिनीचे निक्षेपण 3 भागामध्ये केले जाते किंवा याची विभागणी 3 भागात केली जाते। ठीक आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, वर्ग 7वी 8वी कधी बेसिक बघितलं असेल तर त्याच्यात दिसलं असेल। एक आहे भांबर। काय आहे? भांबर। दुसरा आहे तराई। तराई याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, पुढे आपण याचे नाव पण लिहिणार आहोत। तिसरा आहे भांगर। एक मिनिट, हे असं नका लिहू, असं नका लिहू, असं नका लिहू। गाळाच्या निक्षेपाचे स्वरूप नाही, आपल्याला भाग नाही पाळायचे। गाळाच्या जमिनीचे निक्षेपण किंवा स्वरूप यातली एक एक कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे। म्हणजे साध्या भाषेत तुम्ही असं म्हणू शकता की गाळाच्या जमिनीचे निक्षेपण कोणत्या कोणत्या भागात झालेले आहे किंवा त्याचे विभाजन कोणत्या कोणत्या भागात होते किंवा या गाळाच्या जमिनीमध्ये कोणत्या कोणते घटक येतात। जसं भांबर जमीन म्हणजे काय किंवा खादर जमीन म्हणजे काय, तराईची जमीन किंवा मैदान म्हणजे काय, ठीक आहे, भड जमीन म्हणजे काय, हे सगळं आपल्याला एक एक त्याच्यात बघायचं आहे। तसं न लिहिता अशी एक एक कन्सेप्ट लिहा। पहिलं लिहा तुम्ही भाबर। भाबर, भाबर। काही पुस्तकात भांबर दिलं आहे, तेच आहे ते भाबर, भाबर। तर भांबर न म्हणता भाबर म्हणा, कन्फ्युजन होणार नाही, भाबर। ठीक आहे। आता एक कोणत्या जमिनीला, या गाळाच्या जमिनीत असणाऱ्या कोणत्या जमिनीला आपण भाबर म्हटलं पाहिजे किंवा भाबर कशाला म्हणतात। ठीक आहे, मग आता हे भाबर जमीन म्हणजे नेमकं काय आणि ती कशाच्या उपयुक्त आहे किंवा कुठं आहे, या उत्तर भारतीय मैदानामध्ये नेमकी कुठं आहे। जसं उत्तर भारतीय मैदानाचा वरचा भाग हिमालयाच्या पायथ्यापासून सुरू होतो, हिमालयाचा पायथा इथून सुरू होतो, ज्याला बेस कॅम्प म्हणतात। काय म्हणतात? बेस कॅम्प। कधी तुम्ही ते हिमालयात चढत जाणारे ते लोक बघितले का? काय म्हणतात त्याला? गिर्यारोहक। त्याला इंग्रजीत काहीतरी नाव आहे ना? हां हां नाही, हिल स्टेशन वेगळं, हिल नाही, काय हां काही म्हणा, पण ते गिर्यारोहक जे लोक राहतात म्हणजे जे चढाई करायला जातात वर, एव्हरेस्ट कव्हर करायला किंवा आणखी काही कव्हर करायला किंवा शोकाखातीर जात असतील किंवा काही कॉम्पिटिशन्स असतील किंवा काही त्यांचे रेकॉर्ड्स असतील, वर्ल्ड रेकॉर्डसारखे। ठीक आहे, तर ते ज्या भागातून चढाई तयार करतात किंवा ज्या भागातून चढायला सुरुवात करतात त्याचा तो पायथा आहे। ॲक्च्युली सुरुवात आहे, म्हणजे तिथं तुम्ही आम्ही कोणीही जाऊ शकतो। तिथून हिमालय नाही आहे, तिथून हिमालय नाही आहे, पण त्या भागावर बर्फ भविष्यात येऊन ते हिमालय होण्याची दाट शक्यता आहे। कारण त्या काठावरची जमीन, म्हणजे नकाशात दाखवतो तुम्हाला, ती जमीन आणखी नष्ट होत आहे। ती का, कशी, बघूया। लिहा, हिमालयावरून वाहत येणाऱ्या नद्या ह्या पायथ्याशी पंखाच्या आकाराचे मैदान तयार करतात। हिमालयावरून वाहत येणाऱ्या नद्या ह्या पायथ्याशी पंखाच्या आकाराचे मैदान तयार करतात। ठीक आहे, आता खालचं विसरून जा। ठीक आहे, आता द्वीपकल्प विसरून जा, आता वरचा नकाशा काढत आहे आपण। ठीक आहे, आता इथे हिमालयन पर्वतरांगा आहे। ह्या हिमालयीन पर्वतरांगाचा पूर्ण भाग हा इकडं नेपाळ, हिमालया वगैरे इकडं गेला आहे। ठीक आहे, म्हणजे जे पूर्ण त्याचे पट्टे आहेत ते पूर्ण एरिया। ठीक आहे, आता इथे एक नदी वाहते, समजा एखादी उगम पावते कुठेतरी, ते दिसत तर नाहीच तशी।
ठीक आहे. अशी कुठून तरी वाहते, बर्फातून काही दिसत नाही, पण इथं आले की डायरेक्ट इथं नदी आलेली दिसते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, इथं ती नदी अशी मैदानं तयार करते. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय की डायरेक्ट नदी असं वाटते की इथं उगम पावली का, पण वाहते उगम कुठं पावलेली असते, हिमालयामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की अनेक उत्तरेकडील नद्यांचा उगम हे कुठं होतो, हिमालयामध्ये होतो. हिमालयीन नद्या ह्या 12माही आहेत. कशा आहेत, 12 महिने वाहतात. त्यांना वरच्या वॉटरफ्लोची गरज नाही, कारण हिमालय म्हणजे पूर्ण बर्फ, बर्फ म्हणजे पाणी. समजलंय. म्हणून हिमालयातील सर्व नद्या उत्तरेकडे खाली सरकत येणार, जे पश्चिमेकडे गेले ते अरबी समुद्राला जाणार, जे पूर्वेकडे गेले ते बंगालकडे जाणार. पण हिमालयामधून येणाऱ्या ह्या नद्या जशा उत्तरेकडे सरकत येतील तेव्हा या भागामध्ये ते आल्यानंतर म्हणजे पायथ्याजवळ, याला म्हणा पायथा. आता समजलंय. पायथ्याजवळ आले की ती वेगवेगळे मैदानं तयार करतात. अशी मैदानं ते तयार करतात. कारण काय, गाळ वाहून आणला, इकडे फेकला, इकडे फेकला. समजले. त्याला म्हटलं पंखाकृती मैदाने तयार करतात. आणि पुढे ही नदी मग अशी 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 वाहत 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 जाते बंगालच्या उपसागराला. ठीक आहे. मग हिला एखादी एक्स्ट्रा येऊन भेटते, इकडची भेटते, इकडची भेटते, इकडची भेटते. हे नद्याचा वॉटर फ्लो आहे. समजलं आहे. हे नकाशात मी तुम्हाला नदी प्रणालीमध्ये समजावून सांगेन. इथं फक्त थेरॉटिकल पार्टमध्ये तुम्ही एवढंच समजून घ्या की उत्तरेकडून वाहत येणाऱ्या नद्या जेव्हा पायथ्याजवळ येतात तेव्हा पायथ्याजवळ आल्यावर ते नद्या उत्तरेकडचा सर्व गाळ, वाळू, खळे, रेती, गोटे, बर्फाचे दगडं खूप खूप जेवढे आणायचे तेवढं वरतून घेऊन येईल आणि आणून तिथं टाकून देईल. समजलं आहे. मग ह्या उत्तरेकडील वाहत आलेल्या नद्यांनी हे टाकून दिलेल्या गाळापासून जी जमीन तयार होते त्याला भाबर म्हणतात. समजलं आता. किती सोपं आहे, सोपं आहे. ठीक आहे. लिहा. पंखाच्या आकाराचे मैदान तयार करतात. नद्यांचे खनन झाल्यामुळे नद्यांचे खनन झाल्यामुळे नद्या वाहताना दोन काम करतात. एक खनन, दुसरं वहन. खनन दोन्ही बाजूला करतात, खाली पण आणि साईडला पण. कोरत नेते. तुम्ही पाहिलं का तुमच्या गावांमध्ये एखाद्या वेळेला नदी समजा आता कोरड्या पडल्या म्हणा, ती विषय वेगळा. इथलं कोरडंच पडणार आहे इथल्या नद्या. कारण काय, त्याचं कन्झर्वेशन होत नाही, नद्यांचं कन्झर्वेशन होत नाही. वॉटर हार्वेस्टिंग झालं पाहिजे. ठीक आहे. कोण आहे या जगात वॉटर हार्वेस्टिंगचा विचार करते, आमिर खान एकटाच आहे, बाकी कोणीच नाही. उन्होंने इनके गाव के तरफ बहुत किया, मोर्शी वरुड वगैरे वो साहेब नाही. कोणी विचार करून राहिलं, पाण्यावर कोणी बोलते का, नाही ना. मग वॉटर कन्झर्वेशन प्रत्येक जण नुसतं सांडवायचं करते, उघडून द्यायचं करते, एवढं पाणी पाहिजे ते एवढं फेकून देते. म्हणजे शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता जगात फक्त 2 ते 2.5% आहे. त्या 2-2.5% पाण्याचाही विचार आपण करत नाही. मग गोड्या पाण्याचे साठे संपल्यावर काय करणार. मराठवाड्यातले लोक अक्षरशः रडत आहे, कारण तिथं उपलब्धताच नाही. गाव सोडून दुसऱ्या गावात जावं लागते त्यांना, म्हणजे त्यांना पिण्याला पाणी नाही. अशी जर स्थिती इथं आली तर काय होईल, हालचाल गडबड होईल ना. समजलं आहे. म्हणजे एवढी रुमाल जरी धुवायची असली तर बाल्टीभर पाणी, रुमाल एवढी वाळू घातली, बाल्टीभर पाणी फेकून दिलं. समजलं काय म्हणायचं. आता वरचा पाऊस पडेल, चल ठीक आहे, पण वरचा देऊन राहिला ना आपल्याला, त्याला तर कन्झर्व करा. टिनाच्या नळ्या, टीन आता तर माझ्या घरावर टीन आहे समजा, तर मग टिनाचं पाणी डायरेक्ट नाली, नदी, खो मेरे भाई. तेच जर समजा त्याला बाजूला पाईप लावला, असं काही असं केलं आणि शोष खड्ड्यामध्ये टाकलं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं सांगतो, ज्याच्या घरी बोअरवेल आहे, शेतात विहीर आहे, काही असं आहे, समजा शेताचं जाऊ द्या, आपण घरचं उदाहरण घ्या. दारात बोर आहे पण बोरला पाणी नाही, आटलं, येऊ झालं, टिव झालं, आपण असं टेंबलतो ना. तर हे सगळं आपलं शेडचं पाणी, सिलिंग आपलं काय म्हणतात त्याला, टेरेसचं पाणी, तुमच्या दारातून जाणारं पाणी, तुमचे ते धुणं भांडी करतात त्याचं आउटलेट, सगळं त्या बोरवेलच्या बाजूला 20 फूट गड्डा करून त्याच्यात सोडून द्यायचं. गड्ड्याला झाकण सिमेंटनं पॅक, बिलकुल काहीच घेणं नाही, फक्त पाईप त्याच्यात सोडून द्या, सगळं पाणी त्याच्यात गेलं पाहिजे. आयुष्यात बोरचा तुमचा फ्लो नाही आटणार, ओव्हरफ्लो होईल बोर. मशीन वर उचलायला गेली ती तुमची. सबमर्सिबल राहतात म्हणा, पाण्यातच असतात ते. पण एक सांगायचं तात्पर्य काय की एवढं पाणी येईल, एवढं की भयानक, विचार नाही करणार. कारण आतून त्याला झरे फुटते. जमिनी एवढं पाणी शुद्ध करणारा कोणताच घटक नाही. तुमचे आरो फारो हे जे आहे ना, नाटकं आहे सगळे, हो ना. आरो, शुद्ध पिण्याचं पाणी, वॉटर फिल्टर, काहीच नाही. फिल्टर एवढं करते ते की त्यातलं कोणतेच घटक भेटत नाही आपल्याला, पूर्णच फिल्टर करते.
एवढं फिल्टर नाही पाहिजे ना आपल्या बॉडीला, तशी सवय नाही ना, कारण आपण तसे जगलो नाही. समजलं आहे. आता जे लोक तशी लाईफस्टाईल जगले ते आरोच आहेत. आरोचं म्हणजे जन्मल्यापासून आरोचं पाणी आहे त्यांना. हा विषय त्यांचा वेगळा आहे. त्यांना हे साधं पाणी नाही जमत, कारण त्यांच्या बॉडीला आरोच्या पाण्याची सवय झालेली असते. समजलं आहे का? पण जर तसं केलं तर जमीन काय करते, पूर्ण पाणी शोषून घेते, फिल्टर करते. या भागातून त्या भागात जाईपर्यंत किती सारे त्याच्यामध्ये मातीतले मूलद्रव्य ॲडेड होतात. समजले? ते सगळं ॲडेड होऊन तुमच्या बोअरमध्ये झरे जिथं गेलेले आहे, कारण बोअरमध्ये तर पाईप असतो ना भाऊ, ठीक आहे, त्या झऱ्यांमध्ये जाऊन सॅच्युरेट होते. सॅच्युरेट होऊनही त्या पाण्याला तुम्ही हलवता का? असं नाही ना. बोर तर आतमध्ये 200-300 फूट, त्यात काहीच नाही दाखवू शकत तुम्ही. सॅच्युरेट होऊन जमा झाल्यावर जे गाळ आहे ते खाली साचते आणि शुद्ध पाणी वर येते. तुम्ही ते शुद्ध पाणीच तुमची मोटर ओढते. सांगा मग किती व्यवस्थित काम होईल. असं जर प्रत्येकाने केलं, आपल्या शेतातील काय, आपल्या दारातील बोर काय कशाचंच आटणार नाही. शेताच्या चारही बाजूला धुरा असतो, त्या धुऱ्यावर जरी गड्डे खोदले तरी तुमच्या शेतातल्या विहिरीला पाणीच पाणी, प्रश्नच राहणार नाही. पाझर तलाव, ठीक आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, असं काही करतो का आपण? कोणी पाणी अडवत नाही, कोणी पाणी जिरवत नाही. पाणी म्हणते पडू दे आणि सरळ सरळ नदी नाल्याने जाऊ दे. नद्यांना महापूर येते आणि तिथून पाऊस झाला 2-3 महिने नद्या कोरड्या थंड होतात की नाही? पहिले असं होतं का? नाही, कारण पहिलं ऑलरेडी वॉटर लेवल जास्त होती. त्यात वरचा पाऊस पडला की एका पावसातच नदीला पूर येत होता. पूर आल्यावरही, नद्या वाहून गेल्यावरही नद्यांमध्ये गाळ नव्हता, त्यामुळे पाणी स्वच्छ, नद्या बारमाही राहत होत्या. त्यातलं पाणी लोक पीत होते. आता नदीतल्या पाण्यात हात नाही घालावटत. म्हणजे फरक पहा काय होते. तर हे सगळं गडबड झालेली आहे. पण हिमालयाकडून आलेलं हे शुद्ध पाणी इथं येते. इथं आल्यानंतर ते वाळू, रेती, कणं काय आणायचं ते इथं आणून त्यानं इथं पसरून दिलं. त्यातून ही जमीन तयार झाली, त्याला भाबर म्हणायचं. पण ही नदी जशी पुढं जाईल तसे वेगवेगळ्या नद्या येऊन हिला भेटतात, ठीक आहे. तर या नदीचाच आउटफ्लो पुढे निघून जाऊन कोणत्या तरी एका समुद्राला भेटते. एक तर बंगालच्या उपसागराला, नाहीतर अरबी समुद्राला. तिसऱ्या इकडे त्याला जायला कोणाला काही संधी नाही, कारण आपल्या या बाजूला अरबी समुद्र आणि त्या बाजूला बंगालचा उपसागर. दुसरीकडे जाऊन कुठं जाणार आहे? म्हणजे काहीही केलं, कितीही केलं तर नदीला थांबून तुम्ही तिथं स्टोअर करू शकत नाही, गडबड होईल. डॅम बांधू शकता, नदीवर ओव्हरफ्लो काढू शकता, ह्या सगळ्या गोष्टी काही करू शकता, परंतु नदीच्या पाण्याला असं आडवं थांबून ठेवू शकत नाही. पाणी समोर जाऊच द्यावं लागेल. ओव्हरफ्लो आउटलेट काढून डॅम, ओव्हर डॅम तयार तुम्ही करू शकता. फिल्टर त्याच्यावर लावू शकता. वीजचे ते उपकरणं लावून तुम्ही वीज निर्मिती केंद्र पाण्याच्या माध्यमातून करू शकता, ठीक आहे. औष्णिक ऊर्जा आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सप्लाय पाणी करू शकता. कारण नदीचा आउटफ्लो हा सॅच्युरेट करण्यासाठी नाही, त्याला जाऊच द्यावं लागेल. कुठं ना कुठं तो जाईलच. 2 ठिकाणी, एकतर पूर्वेकडे नाहीतर पश्चिमेकडे. कारण आपण द्वीपकल्पीय भागाचा म्हणजे प्रदेशाचा भाग आहोत, त्यामुळे आपल्या दोन्ही बाजूला काय आहे? समुद्र आहे. तिन्ही बाजूला समुद्र आहे, पण आपल्या दोन्ही बाजूच्या समुद्रांमध्ये नद्या वाहत जातील, कारण स्लोप तसा खालच्या बाजूनं आहे. म्हणजे स्लोप कुठं आहे? खालच्या बाजूनं. वर काय? चढाईचा भाग आहे आणि खाली काय? उताराचा भाग आहे. लिहायचं आहे, नद्यांचे खनन झाल्यामुळे वाळू, लहान छोटे मोठे आकाराचे दगड, वाळू, लहान छोटे मोठे आकाराचे दगड, दगड-धोंडे असं म्हणायचं आहे, इत्यादीचे निक्षेपण होऊन जी जमीन तयार होते, त्याला भाबर असे म्हणतात. आता समजलं? निक्षेपण म्हणजे काय? वाहत आणणे आणि येऊन कुठेतरी थांबणे, त्याला निक्षेपण म्हणतात. झालं? इत्यादींचे निक्षेपण होऊन त्याला जी जमीन तयार होते त्याला भाबर असे म्हणतात. भाबर म्हणजे काय? आता कोणी विचारलं तर हिमालयाकडून वाहत येणाऱ्या नद्या दक्षिणेकडे येतात किंवा खालच्या बाजूला येतात. उत्तर भारताच्या मैदानाच्या तिथं त्यांचं मुख दिसते. मुख म्हणजे नदीचा उगम दिसतो, त्याला मग नाव आहे. तिकडे तर खूप धार्मिक गोष्टी जास्त आहे जरा तिकडं उत्तर भारतात. काय? गोमुख आहे, ह्या नदीचं मुख आहे, त्या नदीचं मुख आहे, असे भरपूर नाव आहे. तिथं पूजा काय करतात, ते साड्या काय वाहतात बाया, ते काय म्हणतात ओटी भरतात त्या झऱ्याची, बरं काम आहे. पण झरा फुटला तिकडून, आला हिमालयातून, बिचाऱ्याने येताना कष्ट केले, ते सगळे भानगड आहे. पण त्यांना काही तशी काही घेणदेण नाही. इथं ते दूषित करून टाकतात. इथं
म्हणजे त्या दगडगोट्याची ती जमीन तयार झाली, त्याला भाबर म्हटलं ना आपण, ठीक आहे. तिथं तुम्हाला दिसेल ते ओट्या भरलेले नसते का होते, ते बांगड्या ते त्याच्यात सगळं ते हिरवं ते कापड फेकलेले दिसतील, म्हणजे खराब झाली ती जमीन सगळी. समजलं आहे. म्हणजे तिथं त्यांना म्हणणं आहे की नदी प्रगट झाली, नदी येऊ झाली, नदी टीव झाली, नदीने इकडं मेहनत केली, ते चुलीत गेली सगळी, इथून आलं सगळं, ते काहीच कामाचं नाही. म्हणजे इथून काय केलं त्यांनी, नदीला उगमाचं स्थान मानलं. नदीचा उगम कुठं आहे, हिमालयामध्ये आहे, आला इथं, आणि इथं पूजा अर्चा सुरू केली. मग तिथं ते बसलेलेच आहेत पुजारी, तर तिथंच होम हवनही सुरू झाले. आता खूप सारं झालं. म्हणजे त्या भागात काय झालं आहे, पूर्ण ती भाग म्हणजे भाबरची जमीन आहे ती पूर्ण काय झाली, प्रदूषित झालेली आहे. त्या जमिनीवर बाकीच्या अनवॉन्टेड गोष्टी जास्त पाहायला मिळतील. पण तरीही एवढं असूनही हे बारमाही आहे की नाही, तर येणारं जल हे शुद्ध प्युअर वॉटर आहे. तुमच्या आरोलाही मागं टाकणारं प्युअर वॉटर आहे, कारण हिमालयातून आलेलं शुद्ध पिण्याचं पाणी आहे. समजलं. बर्फाचं झालेलं पाणी एकदम थंडगार. समजलं आहे. ठीक आहे. पुढे लिहा. तराई. तराई दुसरा हा पट्टा समजला. तराई. तराई. बघा आता उत्तर भारतीय मैदान तुम्हाला सांगत आहे. लागलं का उत्तर भारतीय मैदान? नाही. मैदान लागलं का? माती लागली का? नाही. अरे भाबर म्हणजे काय? दगडगोट्याची जमीन. माती नाही त्याच्यात, एक कंदही माती नाही आहे. भाबरमध्ये माती सांगितली का मी? नाही. भाबर म्हणजे काय? वाळूचे कंकर, दगडाचे तुकडे, दगडधोंड्याचे आलेलं पूर्ण सगळं तिथून खडखड खडखड वाहूत आणलेलं टाकून दिलं. मग ते इथं टाकलं, पुढं टाकलं, चाललं असं पूर्ण पट्टाच्या पट्टा तो त्या जमिनीचा बनलेला आहे, जे काहीच कामाचा नाही. पण पाणी त्याच्या खालूनही वाहते आणि झरे त्याच्यातूनही निघालेले आहे. आता पुढं बघा. तराई. भाबर प्रदेशाच्या किंवा भाबर प्रदेशात दगडाच्या खालून, भाबर प्रदेशात दगडाच्या खालून वाहणारे पाण्याचे प्रवाह. आता इथं तुम्हाला सांगितलं की इथं त्यांनी दगड आणून टाकून दिले. कोणी? नदीने इथं आणून टाकून दिले कंकर. ठीक आहे. इथं ती जमीन तयार झाली या भागात. ठीक आहे. झालं क्लिअर? इथून एवढ्या जमिनीला काय म्हटलं? भाबर. आता इथून नदी तुम्हाला इथं दिसते, अशी अशी वाहून राहिली, अशी अशी वाहून राहिली, पण काही नदीचा आउटफ्लो हा या दगडांच्या जमिनीच्या खालून वाहून येईल, दगडाच्या खालून येईल झऱ्या स्वरूपात. समजलंय? दगडाच्या खालून येईल. मग खालून आल्यानंतर ते जिथं येऊन थांबेल त्या पट्ट्याला काय म्हणतात ते पाहणार आहे आपण. लिहा की भाबर प्रदेशात दगडाच्या खालून वाहणारे पाण्याचे प्रवाह या प्रदेशामध्ये म्हणजे तराईमध्ये, या प्रदेशामध्ये वाहताना जमिनीवरून वाहतात. आता लागली जमीन, उत्तर भारतीय मैदानाची जमीन, जमिनीवरून वाहतात. जमिनीवरून वाहतात. हा प्रदेश समतल आहे. समतल आहे. समतल म्हणजे काय लिहिलेलं आहे सांगा? समतल इंग्रजीत बॅलन्स म्हणतात. बॅलन्स सारखा, म्हणजे असं असं नाही, दगडगोटे नाही, असा पसरट आहे, पसरट सारखा. मग पाणी जर सांडलं तर काय होईल? समजा टेबलवर पाणी सांडलं ते काय होईल? पसरेल, कारण फ्लॅट आहे. पण हा जर टेबल असा असतं तर पाणी मधात साचलं असतं, आहे ना. म्हणून हा समतल प्रदेश असल्याने, इक्वल असल्याने, समान असल्याने, सारखा असल्याने पाणी कुठंही पसरते, गॅरंटी नाही. म्हणजे इथून इथं आल्यानंतर, आता इथून तो काही झरे आले, काही खालून आले, ठीक आहे, इथं आला की ते काय करेल? पाणी कुठेही पसरेल, इकडं 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 कुठेही पसरेल, गॅरंटी नाही. ठीक आहे. म्हणून लिहा की हा प्रदेश एकदम समतल आहे, त्यामुळे नद्यांचे आलेले पाणी
इतरत्र पसरते, म्हणजे एकसारखं नाही वाहत, कुठेही पसरते. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशामध्ये आता सगळ्या इकडे पसरल्यामुळं काय होते, एक दलदल निर्माण होते. त्यामुळे संपूर्ण या प्रदेशामध्ये एक दलदल निर्माण होते. दलदलीचा प्रदेश म्हणतो ना तसं दलदल निर्माण होते. या दलदलीतून नदी वाहत असताना, आता नदी सुरूच आहे, नदी थांबली नाही. या दलदलीतून नदी वाहत असताना तिचा निश्चित मार्ग नसतो. फिक्स मार्ग आहे का तिचा? नाही. इकडे गेले तरी त्या दलदलीतून चालले, इकडे गेले, कारण सगळे इकडे दलदल, पाणी माती मिक्स आहे. ठीक आहे. तिचा निश्चित असा सरळ रस्ता असा काही नसतो, तिचा निश्चित मार्ग नसतो. ठीक आहे. मग आता नदीमध्ये याच्या पुढचं शिकू काय, ते निश्चित मार्ग नसतो, मग निश्चित मार्ग काढते कशी, पुढे वाहते कशी, हे नद्यांमध्ये शिकू. ठीक आहे. अशा संपूर्ण प्रदेशाला, म्हणजे दलदल आणि ते सगळं दोन्ही एकत्रित, अशा संपूर्ण प्रदेशाला तराईचा प्रदेश किंवा तराई असे म्हणतात.